साठी कंटिन्यू सुषमा मॅडम. नमस्ते ताई, माझे नाव सुषमा वंजारी. मी बाय बॅकग्राऊंड मी आरोग्य खात्यामध्ये काम करते. गेले 35 वर्ष माझी आरोग्य खात्यामध्ये सेवा आहे आणि मी सांगलीमध्ये राहते. ह्या कम्युनिटीने मला खूप काही दिलं, बरंच मला कळालं नव्हतं, जे काही खूप काही मिळालं आहे मला. आरोग्य तर चांगलं मिळालंच, पण जो माझा सर्वांगीण विकास, माझा मानसिक विकास झालेला आहे ना, तो फक्त आणि फक्त आपल्या ह्या परिवारामुळे झालेला आहे. कारण सकस संतुलित आहार घेतल्याने जो आपल्यामध्ये जो शारीरिक बदल होतो, शारीरिक व्याधी आपल्या ज्या जातात, आणि त्याच्यामुळे आपण काय होतोय की स्वतःला जेव्हा वेळ देतोय, स्वतःवर जेव्हा स्वकेंद्रित होतोय, तेव्हा आपल्याला आपल्यामधल्या काही काही गोष्टी कळतात. आणि त्याच्यामधलं मी एक समजलेली आहे की स्वीकार. परवा अर्चिता ताईंनी जे सांगितलं ना, त्याच्यावरून तो स्वीकार शब्द मला म्हणजे खूप आवडला, आणि त्या स्वीकार शब्दावरच मी एक 4 ओळी लिहिलेल्या आहे. आणि स्वीकार करायला जेव्हा माणूस शिकतो ना, तेव्हा तो खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी काही जंगलात जाऊन कुठे ऋषीमुनी वगैरे बघायची गरज नाही. प्रपंचात राहून माणूस जर स्वीकार करतोय, तेव्हा तो बऱ्याचशा स्वतःला उगीच ओढवून घेतलेल्या शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, ताणतणाव ह्याच्यामधनं मुक्त होतोय. तर बोलते मी, हा जन्म घेताना केला स्वीकार. बघा, बाळ स्वतः स्वीकार करूनच आईच्या पोटातनं बाहेर यायला ते स्वतः जेव्हा तयारी करतय ना, तेव्हाच ते बाळ बाहेर येऊ शकते. आता जे सायन्स आहे ते वेगळी गोष्ट आहे, पण हा जन्म घेताना केला स्वीकार. पण पृथ्वीवर आलो आणि घेतला नकार, आणि बाळ जेव्हा त्याची नाळ कापली जाते ना, लगेच रडायला चालू करते. काय तर त्याला आईचा श्वास मिळत होता, तो श्वास मिळायचा बंद झालाय, आणि त्याला तो श्वास घेण्यासाठी त्याला पहिलं रडायला लागलं. पण पृथ्वीवर आलो आणि घेतला नकार, तर कसा होईल जीवनाचा सत्याचा स्वीकार. आलो तर जाणार, आलो तर खचणार, ह्याचा करा स्वीकार. जीवनातलं सत्य आहे जीवनभर चढ उतार. जीवनातलं सत्य आहे जीवनभर चढ उतार. आहे कमी जास्त, आशा निराशा, सुख दुःख, करा सर्व स्वीकार. घेताना करताना स्वीकार, आयुष्य होईल आनंदी सुकर. नका करू मनाला त्रास, करा सर्व सर्व स्वीकार. ठेवा स्वतःवर विश्वास, घ्या आधार, आहे सृष्टीने दिलेला आधार. स्वरूप वेगळे, दूर करेल अंधार, देईल सूर्यप्रकाश. फक्त पाहिजे नजर, देईल सूर्यप्रकाश. फक्त पाहिजे नजर, करा सर्व स्वीकार. होईल प्रकाश, दूर जाईल अंधार. करा सर्व स्वीकार, करा सर्व स्वीकार. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सुषमाताईंसाठी. कारण रियालिटी आहे, कुठलीही गोष्ट स्वीकारल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. त्यामुळं निसर्गाचा नियम आहे, जो स्वीकारतो आणि त्याच्यावर वर्क करतो आणि पुढे जातो. सुख येतं, स्वीकारलं पाहिजे. दुःख येतं, स्वीकारलं पाहिजे, आणि मग पुढे जायला पाहिजे. सुषमाताई, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आतापर्यंत किती कविता केल्यात? मी ह्या कम्युनिटीमध्ये म्हणजे परिवारामध्ये जेव्हा जॉईन झाले ना ताई, त्याच्यानंतर बराच वेळ असंच काहीतरी सुचत राहिलं. का तर माझे सगळे ना शारीरिक व्याध्या जरा कमी होत गेले, नाही म्हटलं तरी 6-7 तरी झाले असतील. आणि बरंच काही शब्दावरनं काही जेव्हा तुम्ही लोक सांगत असतात ना, तेव्हा मला त्याच्यावर खूप काही लिहायचं सुद्धा सुचतंय, आणि मी बराच वेळ ते लिहून काढत असते. जास्त करून मी असं म्हणेल की माझ्या आयुष्यामध्ये मानसिक ताणतणाव खूप आले ताई, चढ उतार खूप आले ताई. सगळ्यात पहिला जो तणाव आला ना, तो माझ्या वडिलांचं मृत्यू होतच आहे. म्हणजे ते मी पचवू नाही शकले. आणि त्याच्यानंतर लग्न झालं, संसारामध्ये आले, सावळीमधनं इकडे आलो. जे त्या वयामध्ये जे काही ताणतणाव येत गेले ना, त्याच्यामुळे त्याच्यामधनं हळूहळू हळू वय वाढत गेलं. सगळं त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं हे शिकत गेले. थोडं अध्यात्माकडे वळले, बऱ्याचशा गोष्टी शिकले, पण शरीराकडे खूप दुर्लक्ष केलं.
आणि त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी मी असं म्हणेल की मानसिक ताणतणावावर किंवा मानसिक व्याधींवर माझ्याकडे भरपूर काही असं मला स्वतःला जे काही मिळालंय ना ते मी माझ्या जवळ ज्या लहान वयाच्या मुली येतात म्हणजे आता माझं वय 57 वर्ष आहे त्याच्यामुळे मी 40-45 वर्षाच्या मुलांना सुद्धा मी माझी मुलंच म्हणते कारण माझ्या मुलीचंच वय आता 32 वर्ष आहे त्याच्यामुळे एक जीवनात ठरेलपणा येत गेला आणि बऱ्यापैकी आता मी त्रागा करून घेत नाही काही नाही शांतपणे त्या गोष्टीवर विचार करते शांत राहते आणि ह्या गोष्टीमुळे मी मानसिक ताणतणावावर खूप काही लिहू शकते किंवा बोलू शकते ताई यस. कारण काय होतं माहितीये का, कधी काळी कधी पद प्रकर्षानं कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होऊ शकतं की ज्याच्याकडे तुम्ही बघितला तर त्यामुळे ती प्रज्ञा जेव्हा कधी जागृत होईल माहिती नाही. कधीतरी कोणीतरी गाणं म्हणेल त्याला ते आवडायला लागेल, कुणीतरी कविता करू शकेल, पण त्याला स्वस्थ असणं गरजेचं असतं. अस्वस्थ व्यक्तीला काही करता येत नाही. अस्वस्थ व्यक्ती ही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला जरी पैशाच्या स्वरूपात यश येत असेल तरी त्याला समाधानाच्या स्वरूपामध्ये तो शून्य असतो, खूप कमी असतो. आणि आपल्याला ज्या गोष्टी मनापासून आवडायला लागतात आणि त्या गोष्टी आपल्याला करताना आनंद होतो त्या वेळेला आपल्याला ते खरं खरं ती प्रज्ञा असते बरं का.